हॅलो. व्हॉट्सअपवरचा ना माझ्या आवडीचा परवाचा एक मेसेज वाचून दाखवतो मला. माणुसकीच्या नात्याने केलेली मदत लोक विसरतात आणि नाही केली तर आठवणीने लक्षात ठेवतात. म्हणजे बघा किती महत्वाचं आहे. माणुसकीच्या नात्याने केलेली मदत लोक विसरतात आणि नाही केली तर आठवणीने लक्षात ठेवतात. मला वाटतं हे किती खरं असलं ना तरी आपण जी मदत करत असतो, जी चांगली कामं करतो ना, त्याची एक्नॉलेजमेंट कुठे ना कुठेतरी जगात होत असते. आपण जी काही चांगली कामं करतो त्याची परतफेड आपल्याला 4 पटीने आपल्याकडे येत असते. आता मागेच ना माझ्या सोबत पण असाच एक किस्सा घडला होता. माझ्या गाडीचं अचानक ना पेट्रोल संपलं आणि मला ते कळेना त्याचा काटा बिघडला होता हे मला नंतर कळलं आणि पेट्रोल पंपापासून गाडी लांब होती आमची. तर आम्ही रिक्षा करून पेट्रोल पंपावर गेलो. पण ते बॉटलमध्ये काही पेट्रोल देत नाही. तिथे पेट्रोल पंपावर कोणी आम्हाला मदत करेना, पेट्रोल देत ना. माझ्या मित्रांना फोन केले, नेमके त्याच वेळेला सगळेजण बिझी. पण तिकडे 2 अनोळखी व्यक्ती अचानक आम्ही तिकडे विनवण्या करत होतो त्यांना पेट्रोल देण्यासाठी. तिकडच्या त्या 2 व्यक्तींनी आम्हाला मदतीसाठी पुढाकार घेतला. स्वतःहून ते आम्हाला विचारू लागले, की "आम्ही तुम्हाला पेट्रोल देऊ का?" आणि 2 जणांशी बोलता-बोलता त्याने एक दुसऱ्याशी बोलून दुसऱ्याने आम्हाला पेट्रोल दिलं आणि आम्ही त्याला पेट्रोल घेतल्यानंतर पैसे द्यायला रेडी झालो. पैसे देत होतो हातात, पण तो पैसे घ्यायलाच रेडी होईना. आम्ही त्याला खूप जबरदस्ती केली पेट्रोल देण्यासाठी, सॉरी पैसे घेण्यासाठी. पण तो पैसे घेईच ना आणि अचानक तो गाडी स्टार्ट करून निघून गेला. आणि तो निघून गेल्यानंतर मला इतकं ओशाळल्यासारखं झालं आणि ते कोणाच्या तरी उपकारांचं ओझं घेऊन जड झाल्यासारखं फिलिंग आलं. पण नंतर मी विचार केला, की एकतर त्या माणसाची वृत्ती चांगली, मदतीचा हात त्याचा असेल, त्याची वृत्ती चांगली असेल. त्याने त्याच्याकडून चांगलं काम केलं. पण मला असं वाटतं हे चक्र असतं. कधीतरी कुठेतरी ना, कदाचित मी चांगलं काम केलं असेल, तर त्याची परतफेड मला आली. आता किंवा माझ्यावर आता समजा माझ्याकडे ते कर्ज आलं असेल, तर उद्या मला त्याची परतफेड करावी लागेल. तर उद्या मला कोणाला तरी मदत करावी लागेल, 4 जणांना जास्त मदत करावी लागेल आणि हे कर्ज दुसऱ्यावर जाईल. दुसऱ्याला तिसऱ्याची मदत करावी लागेल. हे ते चक्र सतत सुरूच राहणार आहे आणि हे चक्र जोपर्यंत सुरू राहील, ते जगासाठी चांगलं आहे. त्यामुळे मदत करत राहिली पाहिजे. आपण मदत केली, तर आपल्याला उद्या मदत मिळेल. हे चक्र सतत सुरू राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?